राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्यापासून ते कर्जमाफीपर्यंत आणि तुमच्या गावापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकरी मदतीला विलंब होत असल्यामुळे नाराजी, तुमची रजा आणि आम्हाला सजा। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक मंत्री अधिकाऱ्यांवरती संतापले। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नुकसान भरपाईचा आढावा घेण्यामध्ये आला असून अनेक मंत्री अधिकाऱ्यांवरती संतापले। राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8,000 कोटी रुपये जमा। गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आतापर्यंत 8,000 कोटी रुपये वर्ग। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत, आतापर्यंत 8,000 कोटी रुपयांचे वाटप, तर येत्या 15 दिवसांमध्ये 11,000 कोटी रुपये देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा। शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही अशा शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून अजून 11,000 कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, सविस्तर जिल्ह्यांची नावे आपण पुढे बघणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। बच्चू कडू यांचा महायल्लागार प्रचंड यशस्वी। 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी 2 लाखेवर शेतकरी रस्त्यावरती उतरले। समृद्धी, वर्धा, हैदराबाद, चंद्रपूर, यवतमाळ, कन्याकुमारी महामार्ग बंद। कर्जमुक्ती झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा शेतकरी नेत्यांचा निर्धार असून आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्यामध्ये यावी अशी देखील या ठिकाणी मागणी करण्यात आली। राज्याच्या तिजोरीवरती प्रचंड बोजा। सरकारकडून एका वर्षामध्ये 43,000 कोटी रुपयांचा खर्च। लाडकी बहीण योजनेचा सरकारला निवडणुकीमध्ये फायदा झाला असला तरी आता लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती मोठा ताण। मोन्थाचा दणका, राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। सध्या जर पाहायला गेलं तर आता मोन्था चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली असून सतर्कतेचा इशारा। शेतकरी उद्ध्वस्त, संपूर्ण कर्जमाफी करा। खासदार भगरे यांचे दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्र्यांना निवेदन। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा। 8,000 जणांना 68 कोटी 71 लाख रुपयांचे अनुदान। सोलापूर जिल्ह्यातील अपडेट, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिलासा। नांदेडमध्ये 459 कोटींच्या मदतीसाठी अतिवृष्टीग्रस्तांची माहिती अपलोड। शेतकऱ्यांना दिलासा। नांदेड जिल्ह्यातील 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात। योग्य वेळी कर्जमाफी करू, चर्चेमधून प्रश्न सोडू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बच्चू कडू यांना आव्हान। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा कायम। शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन थांबवणार नाही। सरकारने नागपुरामध्ये येऊन चर्चा करावी। बच्चू कडू यांचा राज्य सरकारला इशारा। शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ, खत कंपन्यांनी दिला दरवाढीचा झटका। ऐन रब्बी हंगामामध्ये खतांच्या दरामध्ये झाली वाढ। कुठे फार्मर आयडी तर कुठे केवायसीची अडचण। 84,000 शेतकऱ्यांची 452 कोटी रक्कम पेंडिंग। सोलापूर जिल्ह्याचे अपडेट, नुकसान भरपाईच्या लाभासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा। फार्मर आयडी नसेल तर केवायसी करण्याचे आव्हान। मदतीच्या अनुदानामधून कर्जाची वसुली करू नका, जिल्हाधिकारी यांचे बँकांना आदेश। अहिल्यानगर जिल्ह्यातील 8 लाख शेतकऱ्यांकरिता 880 कोटी रुपयांचा निधी जाहीर। शेतकऱ्यांना दिलासा। शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील 8,49,000 शेतकऱ्यांसाठी सरकारने 880 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर केला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पुढे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सोयाबीन दर 10 वर्षापासून जैसे थे। सोयाबीनला चांगला हमीभाव मिळावा यासाठी आत्ताचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकावरती असताना सोयाबीनच्या प्रश्नावरती मोर्चा काढला होता। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर आता सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना देखील राज्यातील शेतकऱ्यांची निराशा बघायला मिळत आहे। सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहे।
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. रक्कम तर मंजूर आहे, मंजूर यादीमध्ये नाव देखील आहे. यादीतील काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले, मात्र माझ्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही, अशी देखील जर तुमची तक्रार असेल तर आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील KYC केली नाही, म्हणजेच की आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेल्या माहितीनुसार ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना KYC करण्याची गरज नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी नसेल तर अशा शेतकऱ्यांना KYC करण्याचे सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा. 5 जिल्ह्यातील 40 मंडळामध्ये अतिवृष्टी. सध्या जर विचार केला तर आता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने पुन्हा या ठिकाणी धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सध्या जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा चांगलाच कहर असून 5 जिल्ह्यातील 40 मंडळामध्ये अतिवृष्टी. केळीच्या नुकसान भरपाईपासून वसमत तालुक्यातील बहुतांश शेतकरी वंचित. तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये यावी अशी मागणी. कापूस दीड, सोयाबीनला केवळ 2 क्विंटलचा उतारा. आर्थिक संकट कायम. सध्या जर पाहायला गेलं तर आता यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील काही भागांमध्ये कापसाला 1.5 तर सोयाबीनला केवळ 2 क्विंटलचा उतारा मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आपण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानुसार आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता मराठवाड्यातील देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत या जिल्ह्यातील साधारणतः 57% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून अजून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की आता सरकारच्या माध्यमातून देखील निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मोठी बातमी. सध्या जर विचार केला तर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सांगली जिल्ह्यातील नुकसानीबाबतचा अहवाल आम्ही राज्य शासनाला सादर केला होता. त्यानुसार संपूर्ण नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असून आतापर्यंत 150 कोटी रुपयांचे वाटप झाले असल्याची माहिती हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी माहिती दिली. परभणीमध्ये 2 लाख हेक्टरवरील कपाशीला बसला फटका. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच आता पुन्हा या ठिकाणी आता पावसाने चांगलेच थैमान घातले असून आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टरवरील कापसाला या ठिकाणी फटका बसला. मोठी बातमी. रस्त्यावरती उतरत सरकारची कोंडी. बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या? सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तात्काळ करण्यामध्ये यावी अशी बच्चू कडू यांची प्रमुख मागणी असून सरकारने या ठिकाणी आता लक्ष देण्याची देखील गरज आहे. अतिवृष्टी मदतीवरून मुख्यमंत्र्यांकडून झडारती. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 31,000 कोटींचं पॅकेज हे जाहीर केलं होतं. मात्र दिवाळीनंतर देखील अनेकांना मदत न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्य सचिव राजेश कुमार यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी दिले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता रामगिरी बंगल्यावरती कोच करणार. बच्चू कडूंचा देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकारने बोलावलेल्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार नसल्याची माहिती प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिली आहे. नंतर आता रामगिरी बंगल्यावरती कोच करणार असल्यास देखील या ठिकाणी बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम दिला. पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी अखेरपर्यंत घ्यावी लागणार निवडणूक. सध्या जर पाहायला गेलं तर प्रमुख विरोधी पक्षांनी आधी मतदार याद्या दुरुस्त करा आणि नंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची मागणी केली असली तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या निवडणुकांचा बिगुल फुंकला जाणार असल्याचे समजत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरच या ठिकाणी आचारसंहिता देखील लागू होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे.
आवक घटून देखील कांदा भाव जैसे थे, शेतकरी झाले हतबल. चांगल्या दरवाढीची शेतकऱ्यांना अजून देखील प्रतीक्षा. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आवक घटली असले तरी कांद्याच्या दरामध्ये वाढ होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांना चांगल्या दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे. यंदा हिवाळा असेल उबदार, पावसाचा परिणाम एल निनो किंवा ला निनोशी काही संबंध नाही. सध्या जर पाहायला गेलं तर महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र व भारतामध्ये यंदा ढगफुटी, पुराने, भूस्खलनाच्या घटना सातत्याने घडत आहेत. ओला दुष्काळ आणि जास्त पावसामुळे देशव्यापी हिवाळा अधिक थंड न होता उलट उबदार राहतो, असे हवामान तज्ज्ञ या ठिकाणी आता किरण कुमार जोहरे यांच्या संशोधनामधून आता समोर आले आहे. ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती, लाडकी बहीण योजना, महिलांचा सुटकेचा निश्वास डोळ्यासमोर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहून सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती देण्यामध्ये आली असून आता ऑक्टोबर महिन्याचा देखील हप्ता हा वितरित होणार आहे. शेतकऱ्यांना मदतीचे आणखीन 11,000 कोटी रुपये मंजूर. येत्या 15 वाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यापैकी आतापर्यंत 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता पुन्हा 11,000 कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 11,000 कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 15 वाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 11,000 कोटी रुपयांचा निधी हा पूर्णपणे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8,000 कोटी रुपये जमा झाले आहे. महाराष्ट्रातून 18 लाख टन सोयाबीन खरेदीला मंजुरी. मध्य प्रदेशामध्ये शेतकऱ्यांना 800 रुपये भाव फरक मिळणार. सध्या जर विचार केला तर आता महाराष्ट्रातून 18 लाख टन सोयाबीन खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. अतिवृष्टी मदतीवरून मुख्यमंत्र्यांकडून झाडाझडती, मुख्य सचिवांवर नाराजी. दिवाळीमध्ये जिल्हाधिकारी रजेवरती गेल्याची मंत्र्यांची तक्रार पाहायला मिळत आहे. अशा काही कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास उशीर झाला. मोंथाचा विदर्भाला तडाखा बसणार. वादी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा. चक्रीवादळ जमिनीवरती येताच तीव्रता कमी होणार. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 8वा वेतन आयोग लागू करण्यास आता मंजुरी. सुमारे 50 लाख केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा आता फायदा होणार आहे. सध्या जर विचार केला तर अत्यंत महत्त्वाची बातमी असून 8वा वेतन आयोग लागू करण्यासाठी या ठिकाणी आता मंजुरी देण्यामध्ये आली असून सुमारे 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा आता या ठिकाणी फायदा होणार आहे. पावसाचा शेतीला फटका. कांदा रोपे, मका, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच सोयाबीन आणि कापसाचे देखील या ठिकाणी मोठे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने पुन्हा थैमान या ठिकाणी घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. हैदराबाद गॅझेट जीआरला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा स्पष्ट नकार. राज्य सरकारसह मराठा समाजाला मोठा दिलासा. हैदराबाद गॅझेट हा ऐतिहासिक दस्तावेज, सरकारचा युक्तिवाद. सध्या जर पाहायला गेलं तर मोठी बातमी असून हैदराबाद गॅझेट जीआरला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा स्पष्ट नकार पाहायला मिळाला. तर शेतकरी मित्रांनो, आता सर्व गोष्टींचा जर एकंदरीत जर विचार केला तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8,000 कोटी रुपये जमा झाल्यानंतर आता पुन्हा 11,000 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.